नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीटी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती चौकीदार या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, गोगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, गोगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये विचारले दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते, याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय मतदार दिन। राष्ट्रीय मतदार दिन विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, हा पण प्रश्न बघा बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आता याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय मतदार दिवस बघा 25 जानेवारी या दिवशी असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय पहा, कोलाम। आता कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचार, जागतिक लोकसंख्या दिन। आता जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, हा पण प्रश्न बघा बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। जागतिक लोकसंख्या दिन आपल्याकडे केव्हा असतो? 11 जुलै। 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ICC हॉल ऑफ द फेममध्ये समाविष्ट होणारे 10वे भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। ICC हॉल ऑफ द फेममध्ये बघा समाविष्ट होणारे 10वे बघा भारतीय क्रिकेटपटू कोण बनले आहेत? बघा, त्याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? सौरभ गांगुली। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये। आता महाराष्ट्रामध्ये बघा कापूस उत्पादनामध्ये कोणता विभाग अग्रेसर आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बघा कापसाचं उत्पादन कोठे होते? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बघा कापसाचं उत्पादन विदर्भामध्ये होते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय, रामकृष्ण मिशन। आता रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी केली पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रपतींचा महाभियोग। राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम 61 आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, संसदेचे प्रथम सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचं प्रथम सभागृह विचारले कोणत्या सभागृहाला म्हणतात? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे? लोकसभेला संसदेचे प्रथम सभागृह असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये संपूर्ण GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, गणित बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी बघा काय विचारलाय, राज्यांचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? आता राज्यांचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? केले पाहिजे, राज्यांचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? गोदावरी नदी विचारली कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? भारत आणि चीन
या दोन देशामध्ये विचारली कोणती सीमारेषा आहे. आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची सीमारेषा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे. आता याचे योग्य उत्तर काय असेल. भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सुती वस्त्र उद्योग हा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरांबूर हे ठिकाण विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. आता बघा पेरांबूर या ठिकाणी काय होतंय, रेल्वेच्या डब्याची निर्मिती होती. तर पेरांबूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वाधिक ग्रीन टी पिकवणारा देश खालीलपैकी कोणता देश. सर्वाधिक ग्रीन टी, आता ग्रीन टी म्हणजे काय, चहा. बघा चहाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशामध्ये केले जाते. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा जगामध्ये सर्वाधिक बघा ग्रीन टी पिकवणारा देश कोणता असेल. चीन देश आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारली. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी उभारली. आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे. सन 1930 मध्ये बघा महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ उभारली. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोकहितवादी. आता लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख बघा यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 काय विचारलाय. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक कोण होते. भारतीय पुरातत्व खात्याचे बघा सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक कोण होते. आता याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक कोण होते. अलेक्झांडर कॅमिंघम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. हरिजन सेवक संघ, हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली. कोणी केली होती. हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 काय विचारलाय. भारतामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य कोणतं आहे. भारतामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य कोणतं असेल. हिमाचल प्रदेश भारतामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. विषय क्रमांक पुढचा, अनैच्छिक बेकारी. आता अनैच्छिक बेकारी म्हणजे कोणत्या प्रकारची बेकारी होय. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. याचे योग्य उत्तर काय पाहिजे. अनैच्छिक बेकारी म्हणजे या ठिकाणी खुल्या प्रकारची बेरोजगारी होय. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नई रोशनी ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे. नई रोशनी बघा एक अशा बघा प्रकारची एक योजना आहे. ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे. नई रोशनी बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. नई रोशनी ही योजना महिला सक्षमीकरण यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे. विषय क्रमांक पुढचा, जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते. जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते. बायोटेक्नॉलॉजी बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जैवतंत्रज्ञान हे रेणू या पातळीवर कार्य करते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा आता या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. अरुण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा सर्वांनी सांगायचे अरुण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल. चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि ग्रह. अरुण म्हणजे काय. अरुण म्हणजे सूर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. आता कोसला या कादंबरीचे लेखक कोण असतील. भालचंद्र नेमाडे पहा कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विरुद्ध आर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता उत्कर्ष, अपकर्ष बघा बरोबर आहे या ठिकाणी जोडी. आवश्यक, अनावश्यक बरोबर आहे. वैयक्तिक, सामुदायिक. आता वैयक्तिक, सामुदायिक बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. अनाथ, पोरका बघा आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. आमरण बघा ज्याला मरण नाही असा तो. आमरण या शब्दाचा समास ओळखा. बघा हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. अवयवभाव समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा कात्रीने, बघा कात्रीने कागद कापले, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कात्रीने, आता कात्रीने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. कात्रीने, नेएशी. आता नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तृतीय विभक्तीचे बघा प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मी 6 वाजता उठत जाईन. मी 6 वाजता उठत जाईन. बघा हे वाक्याचा काळ मी उठत जाईन, मी हे काम करत जाईन, मी अभ्यास करत जाईन. जाईन म्हटलं की भविष्यकाळ असतो. बघा या ठिकाणी भविष्यकाळ कुठे? रीती भविष्यकाळाचं बघा वाक्य आहे. मी 6 वाजता उठत जाईन हे वाक्य रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? आता मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर असतील? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मराठी वर्णमालेमध्ये एकूण या ठिकाणी 12 स्वर आहेत. विषय क्रमांक पुढचा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? विभक्तीचे प्रकार किती आहेत? 6, 7, 8, 9. सर्वांनी सांगायचे विभक्तीचे बघा एकूण बघा विद्यार्थी विभक्तीचे एकूण प्रकार किती असतील? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. विभक्तीचे बघा एकूण प्रकार या ठिकाणी 8 यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम कोणतं नसेल? चांगुलपणा बघा शब्द भाववाचक नाम आहे. वात्सल्य भाववाचक शब्द या ठिकाणी आहे. गुलामगिरी, गुलामगिरी भाववाचक नाम आहे का? गुलामगिरी भाववाचक नाम आहे. हिमालय, हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. आता प्रश्नार्थक सर्वनाम कोणता असेल? हा आंबा आहे. हा म्हणजे कोण असतो? हा दर्शक आहे. जो म्हणजे काय असतो? जो तो. संबंधी सर्वनाम झाले. प्रश्नार्थक विचारले या ठिकाणी कोण काय? कोण म्हणजे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. आवृत्तीवाचक बघा चौथा, 60, सर्व, दसपट. आवृत्तीवाचक बघा कोणत्याला पाहिजे? दसपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. विषय क्रमांक पुढचा समीर निबंध लिहितो या वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? समीर निबंध लिहितो बघा हे कोणतं असेल? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्म कोणता असेल? समीर निबंध लिहितो बघा द्विकर्मक क्रियापद यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा राजवाडा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? राजवाडा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा? राजवाडा राज्यांचा वाडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? समाहार द्वंद्व आहे का? वैकल्पिक द्वंद्व, वैकल्पिक या ठिकाणी नाही होणार. इतरेतर द्वंद्व आहे का? पहा भाजीपाला या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. जेव्हा तेव्हा आलं म्हणजे मिश्र वाक्य असते. ऑप्शन क्रमांक 2. झाकले माणिकचा योग्य अर्थ सांगा. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे. झाकले माणिक याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे? साधा पण सद्गुणी मनुष्य. साधा पण सद्गुणी मनुष्य झाकले माणिक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता भार्या म्हणजे काय असतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर बघा भार्या म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक 3 योग्य समानार्थी शब्द आहे. टंचाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. टंचाई एखाद्या गोष्टीची बघा टंचाई निर्माण होणे. टंचाई म्हणजे कमतरता. या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. बघा या ठिकाणी विपुलता यायला पाहिजे. बघा विपुलता टंचाईचं या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. प्रतिवर्षी प्रकाशित होणारे. प्रतिवर्षी म्हणजे काय? प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे. आपण त्यांना काय म्हणतो? वार्षिक म्हणतो. बघा प्रत्येक वर्षी प्रकाशित होणं म्हणजे वार्षिक. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. या अर्थाची म्हण ओळखा. म्हण कोणती यायला पाहिजे? या ठिकाणी 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. 36चा आकडा असणे. आता 36चा आकडा असणे म्हणजे काय असणं? वैर असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. आणि व किंवा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा जोराचा वारा आला आणि लगेच पाऊस आला. मी आणि राजू कामाला गेलो. आता यामध्ये आणि व किंवा बघा हे शब्द वाक्यामध्ये येतात. हे सर्वनाम होतील का? नाही. विशेषण पण होणार नाहीत. क्रियापद आहेत का? हे उभयन्वयी अवयव. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं? आज गावात यात्रा आहे. आज गावात यात्रा आहे.
गावात बघा या ठिकाणी हा शब्द अधोरेखित शब्द आहे. या शब्दाची विभक्ती ओळखा. आता गावात गाव शब्द आहे, या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. मग आता त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय? गावात त या सप्तमी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास? आमरण ज्याला मरण नाही असा तो आमरण. अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक 1. फूल या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? फूल या शब्दाचं अनेक वचन काय? फुले. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक सैन्याचे. आता कळप कोणाचा असतो? हरणांचा कळप असतो. हरणांचा कळप असतो. सैन्याची बघा तुकडी असते. लोकांची गर्दी असते. चोरांची टोळी असते. सैन्याची तुकडी असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आरती प्रभू हे कोणत्या कवीचं टोपण नाव होतं? सर्वांनी सांगायचे आरती प्रभू कोणत्या कवीचं टोपण नाव होतं? चिंतामण त्र्यंबक खालोनकर बघा हे आरती प्रभू या कवीचं टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? प्रश्न क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो? अनुज, अग्रज. कोणता असेल? आधी जन्मलेला म्हणजे काय असतो? अग्रज असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. इतश्री होणे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. इतश्री होणे म्हणजे काय? सुरुवात होणे आहे का? शेवट होणे आहे का? समाप्त होणे आहे का? संकटे होणे आहे का? इरिस्ट या ठिकाणी इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, समाप्त होणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपण एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण या ठिकाणी स्वल्प विराम या ठिकाणी या प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर करत असतो. विषय क्रमांक पुढचा, उद्यापासून परीक्षा सुरू होईल. मिश्र वाक्य आहे का? केवळ वाक्य आहे का? संयुक्त आहे का? साधं वाक्य आहे? नाही. उद्यापासून परीक्षा सुरू होईल म्हणजे काय आलं पाहिजे? केवळ वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दाचा समास ओळखा. अनादी. आता अनादी या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? अनादी या शब्दाचा समास आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. अनादी बघा कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी काय बघा इंग्लिश ग्रामरचे बघा काही प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 1 बघा काय विचारलं आहे. प्रश्न क्रमांक 1, शी डॅश डॅश टू स्कूल एव्हरी डे. शी डॅश डॅश टू स्कूल एव्हरी डे. आता या रिकाम्या जागेमध्ये शब्द कोणता आला पाहिजे? शी गोज टू स्कूल एव्हरी डे. शी गोईंग टू स्कूल एव्हरी डे. शी गॉन टू स्कूल एव्हरी डे. सर्वांच्या ठिकाणी उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक सी गोईंग टू स्कूल एव्हरी डे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? आय डॅश डॅश माय होमवर्क्स बिफोर डिनर एस्टरडे. बघा त्या या ठिकाणी काय आलं पाहिजे? फिनिश्ड, फिनिशिंग, फिनिशेस. आय डॅश डॅश माय होमवर्क बिफोर डिनर एस्टरडे. सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. आय फिनिश्ड माय होमवर्क बिफोर डिनर एस्टरडे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट आर्टिकल. आता या ठिकाणी योग्य या ठिकाणी आपल्याला उपपद या ठिकाणी वापरायचं आहे. आर्टिकल या ठिकाणी योग्य आर्टिकल आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. एलिफंट इज अ ह्यूज ॲनिमल. डॅश डॅश एलिफंट इज अ ह्यूज ॲनिमल. तर इथे काय आलं पाहिजे? अ यायला पाहिजे काय? ॲन यायला पाहिजे? बघा सर्वांनी सांगायचं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी यायला पाहिजे. ॲन एलिफंट इज अ ह्यूज ॲनिमल. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दे डॅश डॅश प्लेइंग फुटबॉल नाऊ. दे डॅश डॅश प्लेइंग फुटबॉल नाऊ. सी दे इज दे ॲम येईल का? कोणत्याला पाहिजे? सर्वांनी सांगायचे दे आर प्लेइंग फुटबॉल नाऊ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चूज द वर्ड अ प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम या ठिकाणी ओळखा. क्विकली, ब्युटिफुल, दे, ऑनेस्ट. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी दे या ठिकाणी बघा प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. दे म्हणजे ते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. सी इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. अ अँड द नो आर्टिकल. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा,
द ऑपोजिट ऑफ द ॲन्सेंट. ॲन्सेंट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ॲन्सेंट म्हणजे काय? प्राचीन. आता प्राचीनच्या विरुद्ध शब्द कोणता असेल? ओल्ड म्हणजे जुना, हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक, मॉडर्न म्हणजे नवीन, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक. कोणत्या? ॲन्सेंट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी मॉडर्न यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 चूज द करेक्ट स्पेलिंग. चूज द करेक्ट स्पेलिंग ॲकोमोडेशन. बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अकोमोडेशन या शब्दाची योग्य स्पेलिंग कोणती असेल? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का पहा. ACC. बघा ACC या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण ACC आहे. डबल एम कुठं आहे? बघा ACCOMM या ठिकाणी डबल एम आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. ACCOMMODAT अकोमोडेशन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 आय हॅव लिव्ड हिअर डॅश डॅश 2018. आय हॅव लिव्ड हिअर डॅश डॅश 2018. सिन्स फॉर फ्रॉम बाय. आपण या ठिकाणी काय लिहायला पाहिजे? सिन्स आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2018. 2018 पासून या जागेमध्ये राहत आहे. प्रश्न क्रमांक 10 द बुक इज डॅश डॅश ऑन द टेबल. द बुक इज डॅश डॅश ऑन द टेबल. या ठिकाणी काय लिहायला पाहिजे? ऑन द टेबल यायला पाहिजे. ऑन द टेबल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विच सेंटेन्स इज करेक्ट. आता विच सेंटेन्स इज करेक्ट योग्य वाक्य कोणतं असेल? शी डोंट लाईक टी. शी डोंट लाईक टी हे बरोबर आहे का? शी डोंट लाईक टी बरोबर नाही. शी डझंट लाईक्स टी नाही. शी डझंट लाईक टी. शी डझंट लाईक टी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? रवी इज डॅश डॅश दॅन मोहन. रवी इज डॅश डॅश दॅन मोहन. रवी इज टॉल दॅन मोहन का? टॉल दॅन होईल का? टॉलर दॅन होईल का? टॉलर. रवी इज अ टॉलर दॅन. रवी इज अ टॉलर दॅन मोहन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विच इज अ मॉडल वर्ब. आता या ठिकाणी मॉडल वर्ब सांगायचं आहे आपल्याला. इट कॅन रन्स वेंट. बघा सर्वांच्या ठिकाणी बी यायला पाहिजे. कॅन मॉडल वर्ब. ऑप्शन क्रमांक बी. विषय क्रमांक पुढचा 14 इफ आय डॅश डॅश रिच आय वुड हेल्प द पुअर. इफ आय. आता इफ आय ॲम येईल का? ॲम रिच. इफ आय वॉज. इफ आय वॉज. इफ आय वेअर. इफ आय वेअर आय वुड हेल्प टू बाय. या ठिकाणी काय यायला पाहिजे? मग वेअर यायला पाहिजे. इफ आय वेअर रिच आय वुड हेल्प द पुअर. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी ओळखा. द राईट लेटर्स आर रिटन बाय देम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. चूज द वर्ड इज ॲन ॲड वर्ब. या ठिकाणी आपला ॲड वर्ब सांगायचं आहे. कोणता असेल? हॅपी, हॅपीली, हॅपीनेस, हॅपियर, हॅपीली. कोणता असेल? चूज वर्ड इज ॲन ॲड वर्ब. सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर हॅपियर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी आपलं योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा द सिनॉनिमस ऑफ द वर्ड ब्रेव. ब्रेव म्हणजे शूर. शूरचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? कावडली म्हणजे भित्रा, बोल्ड म्हणजे धीट, वीक म्हणजे अशक्त कमजोर, लेझी म्हणजे आळसी. आता ब्रेव म्हणजे शूर. मग शूर या ठिकाणी बोल्ड यायला पाहिजे. बोल्ड म्हणजे धीट. सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी. ब्रेवचा सिनॉनिमस बोल्ड. ऑप्शन क्रमांक बी. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? शी हॅज डॅश डॅश हर वर्क. शी हॅज डॅश डॅश हर वर्क कंप्लीट, कंप्लिटिंग, कंप्लिटेड, कंप्लीटनेस. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? शी हॅज कंप्लीटेड. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी. विषय क्रमांक पुढचा विच पंक्च्युएशन मार्क्स इन ॲन इंटरागेटिव्ह सेंटेन्स. इंटरागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतो? प्रश्नार्थक वाक्य असतात. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. नायदर राम नॉर इज फ्रेंड्स डॅश डॅश प्रेझेंट. नायदर राम नॉर इज फ्रेंड डॅश डॅश प्रेझेंट. काय उत्तर यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी. नायदर राम नॉर इज फ्रेंड इज प्रेझेंट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सी डॅश डॅश इंग्लिश फॉर 5 years. ही डॅश डॅश इंग्लिश फॉर 5 years. ही हॅज बीन लर्निंग.
हॅज बीन लर्निंग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम बिझी. ही सेड आय एम बिझी. कोणत्याला पाहिजे? चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी. ही सेड दॅट ही वॉज बिझी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. विच वन इज अ कलेक्टिव्ह नाऊन. आता कलेक्टिव्ह नाम म्हणजे समूहवाचक नाम कोणता असेल? टीम, बॉय, रिव्हर, बुक. बघा या ठिकाणी कोणत्याला पाहिजे? टीम इज अ कलेक्टिव्ह नाऊन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. द इडियम वन्स इन अ ब्लू मून. बघा वन्स इन अ ब्लू मून याचा योग्य अर्थ काय असेल? येईल का बघा सर्वांचं उत्तर? द इडियम्स वन्स इन अ ब्लू मून, व्हेरी क्विकली, ॲट नाईट, एव्हरी ड्रीम. 24 एव्हरी व्हेरी रिअरली. म्हणजे दुर्मिळ असतो ना, एखादी गोष्ट फार दुर्मिळ असते. वन्स इन अ ब्लू मून, दुर्मिळ गोष्ट. विषय क्रमांक पुढं. चूज द करेक्ट सेंटेन्स. योग्य वाक्य ओळखा. योग्य वाक्य ओळखा बरं. या 4 वाक्यापैकी कोणता असेल? विच ऑफ द. बघा सर्वांनी सांगायचं या ठिकाणी कोणता असेल. बघा विच ऑफ द कोणता असेल? इच ऑफ द. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.